खऱ्या अर्थानं युद्धाचं सावट जेव्हापासून या देशामध्ये पसरलं आणि खऱ्या अर्थानं कृषी प्रधान देश आहे आणि इतर राज्यांमध्ये आपलं शेतमालाचं आयात निर्यात होत असते. मुळात आत्ताच काही ठिकाणच्या बातम्या यायला लागल्या की केळीच्या बाबतीत शेतकऱ्यांना मोठं संकट त्या ठिकाणी कोसळलेलं आहे. आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीत जर म्हणाल तर इस्रायलचं तंत्रज्ञान भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर कृषी क्षेत्रात वापरलं जातं. त्याच्यावर देखील मोठा परिणाम त्या ठिकाणी होणार आहे. निश्चित स्वरूपात बघा, शेतकरी हा सगळीकडून भरडलाच जातो. युद्धाच्या बाबतीमध्ये जर म्हणाल तर आता या युद्धाचे परिणाम हळूहळू जर दीर्घकाळ जर टिकले तर शेतकरी हा उद्ध्वस्त होऊन जाईल. कारण आपल्या बाजारपेठांमध्ये त्याला भाव नाही आणि बाहेरच्या राज्यात बाहेरच्या इतर देशांमध्ये पोटाळल्याशिवाय पर्याय नाही. आणि बाहेर जर हा कृषीमाल जाऊ शकला नाही तर नक्कीच कृषी क्षेत्रावर फार मोठा आघात या निमित्ताने होणार आहे आणि यांत्रिकीकरणामध्ये देखील त्याचा परिणाम जाणवणार आहे. इस्रायल तंत्रज्ञान आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर ड्रिप इरिगेशनमध्ये वापरलं जातं. नवीन आता हार्वेस्टर आलेले आहेत, काही कृषीच्या मशिनरी आलेल्या आहेत, त्यामध्ये देखील आता त्याचा प्रभाव त्या ठिकाणी जाणवेल. शेतकरी हा नेहमी हा भरडला जातो. मग तो कोणत्या न कोणत्या मार्गाने मग आसमानी संकट असेल किंवा आता हे जे जागतिक स्तरावरचं संकट आहे या देखील माध्यमातून शेतकरी भरडला. मी तर म्हणेल की याला सावरण्यासाठी सरकारने मोठ्या प्रमाणात उपाययोजना केल्या पाहिजे. या व्यवसायानिमित्ताने मी जवळून शेतकऱ्यांना बघतो की आजच्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांवर हा खऱ्या मोठ्या प्रमाणावर आघात होणार आहे हे निश्चित त्या ठिकाणी सांगू शकतो. नक्कीच आता येत्या काळामध्ये आपल्याला दिसून येईल. आता 7 ते 8-10 दिवसांमध्ये थोडा परिणाम जाणवायला लागलेला आहे. मोठ्या प्रमाणावर इम्पोर्ट होणाऱ्या वस्तू त्या ठिकाणी येणार नाहीत आणि त्या नाही आल्या म्हणजे पर्यायाने बाजारपेठेवर त्याचा परिणाम होईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.